उद्धव ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार फुटले. फुटीर बंडखोर खासदारांकडून वेगळा गट स्थापन. शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार. ठाकरेंच्या खासदारांना 15 कोटींचा ऍडव्हान्स. जायचंय त्यांनी राजीनामा द्यावा. कुणालाही सोडणार नाही. बंडखोर खासदारांना संजय राऊतांचा इशारा. खासदार राजाभाऊ वाजे उद्धव ठाकरेंसोबतच. शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत खासदार राजाभाऊ वाजेंची उपस्थिती. वाजेंच्या निर्णयाचं समर्थकांकडून स्वागत. पवनराजे हत्याकांडाचा काल 20 वर्षांनी निकाल येणार होता. निकाल बाजूने हवा असेल तर आमच्या सोबत या, असा ओमराजेंवरती दबाव. संजय राऊतांचा दावा. मी पुण्यातच आहे, दिल्लीला गेलेलो नाही. खासदार ओमराजे निंबाळकरांचा TV9 सोबत एक्सक्लुझिव्ह संवाद. मात्र ठाकरेंसोबत आहात का, यावरती बोलण्यास ओमराजे निंबाळकरांचा नकार. ओमराजे निंबाळकर गद्दारी करू नका. सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या कमेंट्स व्हायरल. तर ओमराजेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, मग दुसऱ्या पक्षात जावं. धाराशिवच्या ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया. बंडखोर खासदारांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्लॅन. संसदीय दलाची उद्या तातडीची बैठक. उपस्थित राहण्यासाठी सर्व खासदारांना व्हीप, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई होणार. उद्धव ठाकरेंचे 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या गळाला. 19 जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनी ठाकरेंच्या खासदारांचा शिंदे सेनेत पक्षप्रवेश. गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये सोहळा होणार. सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरू. आपल्याच कार्यकर्त्यांवरती नेतृत्व विश्वास ठेवत नसल्यास अशा गोष्टी घडतात. ठाकरेंच्या खासदारांच्या बंडखोरीनंतर शिरसाटांसह सामंतांची उद्धव ठाकरेंवर टीका. भाजपकडे स्वतःचे नेते बनवण्याची ऐपत नाही. डिलिमिटेशन बिलावरनं भाजप सुडानं पेटून उठलाय. खासदार फुटीवरनं अंधाऱ्यांचा आरोप. ऑपरेशन टायगरशी भाजपचा काहीही संबंध नाही. खासदार कुठे आणि का जात आहेत, उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावं. ठाकरेंच्या खासदार फुटीच्या प्रश्नावरती मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठी आश्वासनं. 2029च्या निवडणुकीत प्रत्येक खासदाराला पुन्हा तिकीट. एका खासदाराला केंद्रीय मंत्रिपद, तर मतदारसंघात मुबलक निधी देणार. शिंदेंचं आश्वासन. सूत्रांची माहिती. शिंदेंनी केलेलं ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन गिधाड. ठाकरेंच्या खासदारांना 25 कोटींपेक्षा जास्त पैसे दिले असतील. मोदी सरकार पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात पक्ष फोडतंय. नाना पटोलेंचा निशाणा. एक खासदार सोडून ठाकरेंचे सर्व खासदार आमच्याकडे येतील. भंडाऱ्याचे शिंदेच्या सेनेचे आमदार नरेंद्र फोंडेकर यांचा दावा. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान. 31 उमेदवार रिंगणात. मतदानासाठी ईव्हीएम नव्हे तर मतपत्रिकांचा वापर होणार. 22 जूनला मतमोजणी. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 400 तर चांदीच्या दरात 4,000 रुपयांची घसरण. सोनं जीएसटीसह प्रतितोळा 1,54,500 रुपयांवर, तर चांदी 2,57,500 रुपयांवर. पिण्याच्या पाण्यासाठी नवीन निर्बंध लागू. नवीन बांधकामं आणि जलतरण तलावांच्या पाणीपुरवठ्यावरती मर्यादा. औद्योगिक आणि व्यावसायिक पाणी वापरात 20% पाणी कपात.